तिरुमला आणि तिरुपती देवस्थान आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वतीने भव्य रॅली या ठिकाणी काढण्यात आलेली आहे। ती शोभायात्रा जी आहे ती या ठिकाणी आलेली आहे। आपल्यासोबत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आहेत। सर, कशा पद्धतीने नियोजन सुरू आहे आणि कशी रॅली सुरू आहे, कसा आनंद आहे? एक वेगळा माहोल जो आहे, उत्साहाचं वातावरण जे आहे पूर्ण डोंबिवलीमध्ये आपण पाहत आहे। जिकडे पाहू तिकडे लोक जी आहेत ती आपल्याला त्या ठिकाणी दिसतात आणि या मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सगळे डोंबिवलीकर सहभागी झाले, सगळ्या समाजाचे लोक सहभागी झाले। हे कुठे फक्त एक साऊथ इंडिया समाजापुरतं मर्यादित राहिलेला हा कार्यक्रम नाही आहे। हा कार्यक्रम जो आहे हा सगळे जाती धर्माचे लोक, सगळ्या समाजाचे लोक, ऑर्गनायझेशन त्याच्यामध्ये भरपूर उतरलेले आहेत। म्हणजे आपला हा कार्यक्रम आहे अशा भावनेने जे आहे हे सगळे लोक जे आहेत त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत। एक चांगलं वातावरण निर्मिती जी आहे या पूर्ण परिसरामध्ये जी आहे, उत्साहाचं धार्मिक वातावरण जे आहे त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। वेगवेगळे रथ या ठिकाणी आहेत, वेगवेगळे वेशभूषा करणार आहेत। ही संकल्पना सगळी कशी सुचली, कसं सुरू झालं हे सगळं? आता आज आपण या ठिकाणी पाहतो की श्री श्रीनिवास कल्याण महोत्सव आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी तिरुपती बालाजी देवाचा लग्नाचा विवाह सोहळा जो आहे हा या ठिकाणी पार पडणार आहे। सकाळपासून वेगवेगळ्या धार्मिक विधी ज्या आहेत, पूजा अर्चा ज्या सगळ्या या ठिकाणी पार पडत आहेत। जसं तिरुपती बालाजी म्हणजे तिरुमलामध्ये जशा पूजा होतात त्याच पूजा ज्या आहेत त्या ठिकाणी आणि त्याच मूर्त्या ज्या आहेत ज्याला आपण उत्सव मूर्ती म्हणतो, त्या उत्सव मूर्त्या ज्या आहेत त्या ठिकाणी आलेल्या आहेत। म्हणजे प्रत्यक्ष जे आहे ते देव या ठिकाणी सगळ्यांना दर्शन देण्यासाठी आलेले आहेत। हजारोच्या संख्येने सकाळी 5:30 वाजल्यापासून लोक होते, आजही हजारोच्या संख्येने जे आहेत ते लोक या ठिकाणी मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत। आणि आता आपण पुढे पाहाल की एक 50,000पेक्षा जास्त लोक जे आहेत त्या विवाह सोहळा पाहण्यासाठी जे आहेत ते या ठिकाणी जमा झालेले असतील। तुम्ही चालत आला तिथून, कसा अनुभव काय? या शोभायात्रेमध्ये चाललंच पाहिजे सगळ्यांच्या बरोबर, सगळ्या लोकांना भेटत जे आहे या ठिकाणी एक वेगळा उत्साह जो आहे या ठिकाणी आहे। सकाळी 5 वाजता याची सुरुवात झालेली आहे, पण कुठेही कोणाला जो आहे तो थकवा या ठिकाणी आलेला नाही आहे। मला वाटतं आज एकदम पूर्णपणे दिवस जो आहे हा तिरुपती बालाजी यांचा आहे, त्यांच्या सेवेमध्ये जो आहे हा आम्ही तो दिवस जो आहे तो त्या ठिकाणी घालवलेला। खरंच भाग्यशाली आम्ही सगळे लोक आहोत की आम्हाला जे आहे त्या ठिकाणी तिरुपती बालाजीचा विवाह सोहळा पाहण्याचे भाग्य जे आहे त्या ठिकाणी सगळ्यांना, हजारो लोकांना जे आहे त्या ठिकाणी लाभतंय। आज आपण पाहताय बघा, हे सगळे साऊथ इंडियातले वेगवेगळे रथ या ठिकाणी आहेत, वेगवेगळ्या वेशभूषा करून जे आहेत ते लोक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मुख्यमंत्री येणार आहेत, उपमुख्यमंत्री येणार आहेत। हो, सगळे या ठिकाणी आता दर्शन घेण्यासाठी येतील। आज कॅबिनेट आहे, चहापान आहे मंत्रिमंडळाचा, ते झाल्यानंतर जे आहे ते इथे त्यांची वाट जो आहे तो आम्ही सगळे लोक पाहतोय। नक्कीच अशा पद्धतीनं हा एकदम आनंदामध्ये जोरदार असा कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे। स्वतः खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे जे आहेत ते या शोभायात्रेमध्ये सामील झालेले आहेत आणि या यात्रेला या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील असणार आहेत आणि या ठिकाणी एक मोठा विवाह सोहळा देखील संपन्न होणार आहे। कॅमेरामन मनोज जयस्वाल सह सुरेश खाडे, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।